एक फोन आणि मदतीचा हात घरपोच. मुंगसेताईंना व्हीलचेअर व औषधांची भेट. खासदार शिंदेंकडून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन. न्यूज अप अहिल्यानगर. एक फोन आणि मदतीचा हात थेट घरपोच, हे वाक्य अक्षरशः सत्य ठरले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील ज्येष्ठ दिव्यांग महिला अनिताताई भाऊसाहेब मुंगसे यांची व्यथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचताच फक्त 2 दिवसाच्या आत घरी व्हीलचेअर, सायकल आणि औषधांची किट पोहोचली. 23 सप्टेंबर रोजी अनिताताई यांनी यूट्यूबच्या माध्यमातून खासदार शिंदे यांचा नंबर मिळवून थेट त्यांना फोन केला. अंगवळणी पडलेल्या हाल अपेष्टांची कहाणी त्यांनी भावनिक शब्दात मांडली. मी अपंग आहे, चालता येत नाही, मला घरकुल नाही, औषधे नाहीत, शासनाकडून कोणतेही मानधन मिळत नाही, आयुष्य जगणं कठीण झालंय. ही व्यथा ऐकताच खासदार शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीची यंत्रणा कार्यान्वित केली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पर्सनल सेक्रेटरी डॉक्टर अमोल शिंदे यांना माहिती दिली. त्यानंतर अहिल्यानगरमधील उपमुख्यमंत्र्यांचे सुसहाय्यक डॉक्टर संतोष यादव यांच्यावर मदत पोहोचविण्याची जबाबदारी सोपवली. डॉक्टर संतोष यादव यांनी अनिताताईंचा पत्ता व गरज जाणून घेतली आणि तात्काळ शहरातून व्हीलचेअर, सायकल व औषधांचे किट घेऊन गावात दाखल झाले. गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत अनिताताईंच्या हातात मदत पोहोचविण्यात आली. याचबरोबर नेवासा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना संपर्क करून सरकारी मदत व घरकुल मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी गावात भावनिक वातावरण निर्माण झाले. मुंबईतून थेट गावाच्या वेशीवर मदतीचा हात पोहोचल्याने पाहून ग्रामस्थ भारावले. अनिताताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघडले. त्यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले, खासदार साहेबांनी दिलेले आश्वासन 2 दिवसात पूर्ण झालं. आता आयुष्यभराच्या यातना थोड्या कमी होतील. जगण्यासाठी नवी उमेद मिळाली. या मदत उपक्रमात मिस्ट असोसिएशनचे सुधीर लांडगे, अविनाश कर्डिले, संतोष